सुका पाटील 35 भाकरी खात होता। गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक नाव खूप ऐकायला मिळतंय, सुका पाटील। कोण म्हणतंय सुका पाटील 30 ते 35 भाकरी खायचा, त्यानंतर पाणी प्यायचाच नाही, 4 ते 5 लिटर दूध एकटा गडी संपवायचा। कुणाच्या बोलण्यात येतं की तो 35 मक्याची कणसं खायचा आणि तरीही राक्षसासारखं काम करायचा। 1000 कडब्यांची पिंडी एकटा बांधायचा, विहिरीतलं पाणी एकटा गडी तेलाच्या डब्यानं बाहेर काढायचा। यामुळेच लोकांना प्रश्न पडतो, हा सुका पाटील आहे तरी कोण? आता आपण दावा करत नाही, हे सगळं तंतोतंत खरं आहे, पण काही दिवसापूर्वी एका युट्यूब चॅनलनं त्यांची थेट मुलाखत घेतली होती। त्यात त्यांनी आपल्या आयुष्याचे अनुभव, खाण्यापिण्याच्या सवयी आणि ताकदीच्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि तेव्हापासून हा विषय महाराष्ट्रभर गाजू लागला। तर सुका पाटलांचं मूळ गाव घरनिकी, तालुका सांगोला हे आहे। सध्या ते आपल्या मुलीकडे गादेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर इथे राहतात। सध्या त्यांचं वय 85 वर्ष आहे। त्यांचा आहार ऐकला की कुणालाही विश्वास बसणार नाही। सकाळी 4 वाजता तांबड्यात उठायचे, नदीवर जाऊन आंघोळ करायचे, घरी 5 वाजता येऊन 5 ते 6 भाकऱ्या आणि 2 ते 3 तांबे कालवण संपवायचे। मग दिवसभर कधी 20 ते 25 भाकऱ्या खायचे, कधी 4 ते 5 लिटर दूध संपवायचे, कधी 35 मक्याची कणसं एकटा खायचे, तर कधी 5 ते 6 ऊस मुळासकट संपवायचे। एवढा आहार त्यांचा रोजचा होता। आज आपल्याला 2 भाकरी खाल्ल्या तरी जड होतात, पण सुका पाटील एवढं खाऊनही राक्षसासारखं काम करायचे। एकट्याने 4 ते 5 एकराची 1000 कडब्याची पिंडी बांधायची आणि आपल्या ताकदीच्या जोरावर तेलाच्या डब्यांनी विहिरीतलं पाणी एकट्याने काढायचे। तुम्हाला या सुका पाटलांचा किस्सा कसा वाटला? तसेच ते 30 ते 35 भाकऱ्या खात असतील का? हे कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।